चला नमस्कार. लातूरकर ज्या जाहिरातीची तुम्ही वाट बघत होता त्याचं दोनदा वेळापत्रक चेंज झालंय. ती लातूर पोलीस पाटीलची जाहिरात आलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल हे परिपत्रक मागचंच. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लातूर यांचं कार्यालय आजच दिलेलं आहे. आजची तारीख आहे. तर संपूर्ण वेळापत्रक नव्यानं आलेलं आहे. आरक्षण जाहीर होणार आहे, परीक्षा जाहीर होणार आहे, सगळी डिटेल तुमची माहिती आलेली आहे. जाहिरात कधीपर्यंत देणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं की आरक्षण जाहीर होणं महत्त्वाचं. त्यामुळे तुम्हाला कळतं की तुमच्या गावात जागा कुठल्या कास्टसाठी सुटलेली आहे आणि कोण फॉर्म भरू शकतं. आपण सविस्तर बघूया. तत्पूर्वी तुम्ही लातूरचे असाल तर सर्व लातूरकरांसाठी हा व्हिडिओ आहे त्यांना शेअर करा. त्याचबरोबर लवकरच तुमचं रायगडचं सुद्धा वेळापत्रक आलं, पोलीस पाटीलचं इतरचं सुद्धा चालू आहे. ठीक आहे. चला 30/6/2026 25 तारखेला मी टाकलं होतं जाहिरात येणार आहे, 30 तारखेपर्यंत येईल. तर 30 तारखेचं परिपत्रक आहे. पोलीस पाटील यांचे रिक्त पद सरळ सेवा पद्धतीने भरण्यासंदर्भामध्ये आता हे पाहण्या आपल्याला डायरेक्ट वेळापत्रक पाहणं गरजेचं आहे. डायरेक्ट वेळापत्रकावर आपण जाऊया. ओके, चला घ्या. आलंय का तुमचं वेळापत्रक? हे वेळापत्रक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नंबर 1, या वेळापत्रकामध्ये जर पाहिलं असेल तर बघा, बिंदू नामावली तयार करणं आणि ते मंजूर करून घेणं ऑलरेडी झालेली आहे. ऑलरेडी जागा सुद्धा जाहीर झाला, हे कंप्लीट झाले. राहिलं कुठलं? जाहीर नोटीस प्रसिद्ध करणं आणि गावनिहाय आरक्षण निश्चित करणं. हे महत्वाचं आहे. हे कधीपासून? आज महाराष्ट्र कृषी दिन आहे. या आजच्या कृषी दिनापासून म्हणजे 1 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत काय केलं जाणार आहे? तर तुमचं आरक्षण जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे. 1 जुलै ते 10 जुलैमध्ये. कुठल्या गावामध्ये कोणत्या पदासाठी पोलीस पाटील या पदाला कुठल्या कास्टसाठी जागा आहे हे जाहीर होईल. त्याच्यानंतर आरक्षणावर कोणाचं आक्षेप असेल तर त्याच्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे. त्यासाठी तुम्हाला वेळ दिलाय 13 ते 17 जुलैपर्यंत. हे झाल्याच्या नंतर तुमची अधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध होईल. जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या अगोदर हे झाल्याच्या नंतर तुम्हाला फायनल कळून जात. ठीक आहे. जाहिरात प्रसिद्ध कधी केली जाणार आहे? तर 20 जुलैला तुमची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याच्यानंतर अर्ज मागवले जाणार आहेत. 21 जुलैपासून ते 7 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत पोलीस पाटीलचे. अर्जाची छाननी, ज्यांनी फॉर्म भरले त्या सगळ्यांच्या अर्जाची छाननी आणि तुम्हाला हॉल तिकीट दिलं जाणार आहेत. ते आहेत 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान. आणि तुमचा प्रत्यक्ष लेखी परीक्षा घेतली जाणार आहे 80 प्रश्नाची 80 गुणासाठी. कधी? तर 23 ऑगस्ट 2026. कुठली तारीख लक्षात ठेवा? नंबर 1, 1 ते 10 आरक्षण. त्याच्यानंतर तुमची जाहिरात प्रसिद्ध होणे आणि परीक्षा कधी? 23 ऑगस्टला परीक्षा आहे. लगेच लेखी परीक्षा निकाल दुसऱ्या दिवशी 24 ऑगस्टला परीक्षेचा निकाल जाहीर. आणि मग पात्र उमेदवारांचं तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखत घ्यायची आणि अंतिम परत यादी जाहीर केली जाणार आहे 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत. आणि उमेदवारांना नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे 7 सप्टेंबर पर्यंत. तुम्ही झालात पोलीस पाटील. आता लक्षात ठेवा, जी काय आचारसंहिता विधान परिषद होती त्याच्यामुळे या जाहिरातीला वेळ लागलेला आहे. काळजी करू नका. आता तुम्हाला हे महत्वाचं आहे, 1 ते 10 तारखेपर्यंत जुलैच्या आरक्षण जाहीर होणार आहे. आरक्षण जाहीर झालं की सगळे विषय मिटले. आता लक्षात ठेवा, आपण साधारणतः पोलीस पाटील कोणकोणत्या जिल्ह्याची घेतलेली आहे? तर जालना जिल्ह्याची पोलीस पाटील घेतली पहिल्यांदा. त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा आला आणि बीड जिल्हा आला. या जिल्ह्यामध्ये साधारणतः आज घडीला 2000+ पोलीस पाटील आपल्या बॅचचे रुजू आहेत. तुम्हाला जर पोलीस पाटील लातूरचं व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, फक्त तुमचं 10 जुलै आहे. तर या 10 जुलै पर्यंतच फीस 990 असणार आहे. त्यानंतर फीस वाढणार आहे. ज्यांना कोणाला लातूर पोलीस पाटीलची बॅच जॉईन करायची आहे, ज्यांनी जॉईन केली असेल चांगली गोष्ट आहे. तुमचे लेक्चर आजपासून उद्यापासून सुरू होतील, काळजी करू नका. हा नंबर लक्षात ठेवा 9552629563 955262 गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा आताच आणि आजच बॅच जॉईन करा. जर लातूर पोलीस पाटील तुम्हाला व्हायचं असेल तर पोलीस पाटीलला
किती पेमेंट आहे तर 15,000 पेमेंट आहे सुरुवातीला. ओके, थांबतोय. पात्रता काय आहे तर 10वी पास आहे, 25 ते 45 मध्ये वय पाहिजे, बस संपला विषय पात्रतामध्ये. ठीक आहे, थांबतो. सर्व लातूरकरांना शेअर करून द्या.